डोंबिवलीत राहायचा. कंटिन्युअसली त्या दारावरून ना नॉकचा आवाज यायचा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी त्या मित्राचं मी नाव घेतो, निखिल तुझ्याबद्दल बोलतोय. तर त्याची स्टोरी, आणि तिथे एवढी भयानक स्टोरी आहे ना, म्हणजे ती मी ऐकून असा थोडा मला एखाद दिवस झोप नव्हती आधी. त्याची तो ना इथे डोंबिवलीत राहायचा, आणि डोंबिवलीत ना त्याचं असं घर होतं ना, ते एका 2 फ्लोअरच्या बिल्डिंगमध्ये होतं. आणि ना त्याला घर ते ना खूप स्वस्तात मिळालेलं, रेंटवर मिळालं पण खूप स्वस्तात मिळालं. हां. आणि ना त्या घरात ना एक खोली होती, 1 BHK होता, पण एक खोली होती जी बंद होती. म्हणजे त्याची चावी त्या मालकीणकडे होती. फक्त 1 RK. पण तो एकटाच राहायचा म्हणून त्याचं काय हरकत नव्हती. आणि ना तो काय त्यांनी काय ना, एकदा तो रात्री आला रे, त्याची नाईट शिफ्ट असायची, तर तो 2-3 वाजता वगैरे घरी यायचा. तो म्हणायचा मी 2-3 वाजता घरी येऊन झोपलो ना की ना कंटिन्युअसली त्या दारावरून ना नॉकचा आवाज यायचा. दररोज 2-3 वाजता रात्री यायचा. त्याला पहिल्यांदा वाटलं की नसेल, काहीतरी यात प्राणी असेल म्हणून कदाचित आवाज येतोय, खिडकीतून काही आलं, हे येतात ना कधी कधी, उंदीर वगैरे येतो म्हणून कदाचित असेल. ते पण नाही. तर त्यांनी एकदा काय केलं, त्यांनी एकदा ते उघडायचा प्रयत्न केला दार. तुम्हाला उघडूया, बघूया तरी आत काय, कोण प्राणी अडकलं असेल तर त्याला बाहेर सोडता तरी येईल. त्यांनी इथे दार उघडला ना, तर ती खिडकी होती ना, ती खिडकी आपण जाळी लावतो ना, जाळी तशी करून बंद केलेली. जाळी लावतो म्हणजे ते लॉक करून ठेवतो, लॉक करून जाळी लावलेली होती. मी कुणीही आत येऊ शकत नव्हतं, असं होतं. मग ह्याला ऑफकोर्स ह्याचं तेव्हा थोडं हे झालं रे, फाटली ऑफकोर्स फाटली की काय होतंय आपल्यासोबत. तर मग काय आलं, मग तो ना एकदा रात्री त्याला मग काय व्हायला लागलं माहिती, दररोज रात्री तो दरवाजा उघडल्यानंतर त्याला दररोज 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत ताप यायचा. आणि असा ताप यायचा की त्याचे दात वाजायचे, एवढा ताप यायचा कडकडून. 3 नंतर सगळं बंद व्हायचं, पण 3 वाजेपर्यंत एवढा ताप यायचा. आणि त्यांनी मला हे पण सांगितलंय की त्याला ना त्यावेळेस असं वाटायचं की त्याला कोणतरी असं वर हे करतंय, लिफ्ट करतंय, उचलतंय. म्हणजे तुला माहिती कधी कधी बेडवर झोपल्यावर आपल्याला वाटतं की आपण पडणार आहोत, आपण असं एक पाय टाकता पडतो. बरोबर. पण तो खाली झोपायचा, पण त्याला असं वाटायचं तो वर आलेला आहे असं. आणि ते सगळं झालं. त्यांनी 1-2 महिना तरी तिथे काढला. त्याला वाटलं कदाचित आपल्याला बरं नसेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. डॉक्टरांना दाखवलं, सगळं झालं. त्यानंतर ना मग त्याला आहे ना काय व्हायला लागलं माहितीये, घरी ना आवाज यायला लागले, कोण बाळच रडतंय, कधी 1-1-1:30 वाजता, कधी कुठच्या बाईचाच आवाज येतोय. अच्छा. आणि त्यांनी काय विचार केला की असेल कोणती बिल्डिंग मध्ये असतात, बाळ असतं एखादं, ते रडत असेल. तर त्यांनी एकदा बिल्डिंगमध्ये खालच्या लोकांना विचारलं की तुमच्याकडे बाळ आहे का, ते रडत असतं सतत. ते बोलले नाही, इथे मी आणि माझी बायको दोघंच राहतो आणि आमचा मुलगा आहे तो US ला असतो. तर मग तो म्हणाला ठीक आहे. तो म्हणाला, मग त्याला कळलं की काहीतरी घोळ दिसतोय. आणि मग त्याचं काय झालं माहितीये, तो ज्या खोलीत बसायचा ना, तो म्हणायचा की मी जसं देवाचा फोटो ठेवला ना, की आता नॉर्मली जर फोटो पडणार असेल तर तो असा ठेवला असेल तर तो असा पडेल ना, असा खाली पडेल. त्याचे सगळे फोटो असे ठेवले ना की असे खाली पडेल. असे म्हणजे तोंडावर प्रत्येक फोटो असा पलटी व्हायचा. त्याला ते पण नाही कळलं की का होतोय. आणि मग नंतर तो जसा त्या घरी, जेव्हा पण घरी रात्रीचे 12 वाजायला सुरू व्हायचे ना, तुला माहिती तू असं खाली झोपला असेल आणि कोणी चालत येत असेल तर तुला आवाज येतो त्यांच्या पायाचा, धन धन असा आवाज येतो. बरोबर. तो जिथे पण बसायचा ना तिथे धन 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 असं, किंवा मग लहान मूल पळत जातंय तेव्हा आवाज येतो बघ, तसा आवाज यायला सुरू व्हायचा. ओके. मग शेवटी त्यांनी त्याचा लास्ट पॉईंट आला, बोलला आता मी काही राहू शकत नाही. तर मग तो कोकणात गेला. तर कोकणात ना कौल लावतात. कौल लावणं म्हणजे तुला प्रश्न असेल तर तू देवाला विचारू शकतोस, कौल लाव, बरोबर, की मला हा प्रश्न आहे. तर मग तिथे जे हे होते ना, ते म्हणाले की तुमचा मुलगा आत्ता जिथे राहतोय ना त्याला तिथे ठेवू नका, कारण की तिथे एका गर्भवतीचा जीव गेलेला आहे. एक तर तिला मारलेलं आहे किंवा तिच्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या, आणि तिला आता असं वाटतंय की तुमचा मुलगा तिच्या नवऱ्यासारखाच आहे, म्हणून तो तिला त्रास देईल असं तिला वाटतं. म्हणून तिने त्याचा अजून जीव नाही घेतलाय, हे बरं आहे. पण त्याला जितक्या लवकर तिथून शिफ्ट कराल तेवढं आधी.
आता त्यांनी कल्टी घेतली. आता कसा आहे तो? आता आहे बरं पॉडकास्ट बघत असेल तो कदाचित. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.